फलटन में रीजन 2 सभापति नीलम पाटिल की अध्यक्षता में रीजन स्टाफ मीटिंग सफलतापूर्वक संपन्न। इंटरनेशनल लायंस क्लब के रीजन 2 के सभापति MJF लायन नीलम पाटिल की अध्यक्षता में कल फलटन में रीजन स्टाफ मीटिंग का आयोजन किया गया। ये बैठक बेहद सफल और उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुई। मीटिंग में सभी प्रेसिडेंट और सेक्रेटरी ने अपने अपने रिपोर्ट प्रस्तुत किए, साथ ही सदस्य वृद्धि को लेकर उपयोगी सुझाव भी रखे गए। नए सदस्यों के इंस्टॉलेशन और इंडक्शन से जुड़ी जानकारी भी इस अवसर पर साझा की गई। बैठक के दौरान लायन जगदीश पुरोहित का मार्गदर्शन भी सभी को प्राप्त हुआ, जिससे कार्यक्रम को और दिशा व प्रेरणा मिली। सभी मुद्दों का फॉलोअप करने तथा आगामी जोन एडवाइजरी मीटिंग का नियोजन करने के निर्देश दिए गए। अपने जगदीश भाई पुरोहित बिझी शेड्यूल मधून आले, आता ते GST सर्वजण उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो। जॉर्ज साहेब मॅडम यांना विनंती करतो, क्लबच्या अध्यक्षांनी यावं। माजी रीजन चेअरमन यांना सेक्रेटरीला विनंती करतो, हे जे महत्वाचं काम करतायत क्लब मध्ये सर्व ट्रेझरर आणि सगळं पाहिजे प्रवीण निंबाळकर, ही रीजन स्टाफ मीटिंग, या स्टाफ मीटिंग साठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी स्वागत करते। आरोहण म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन उंची गाठली। आपण लायनिझम मध्ये एकटे कोणी काम करू शकतो, स्त्री आरोहण हे नाव दिलं आहे। आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो आदमी दूसरों की मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है। झाली ती ऍक्टिव्हिटी सुद्धा खूप चांगल्यारीत्या पार पडली। प्रेझेंटेशन असेल आणि आज ऍक्च्युअली भरावे, पण मी परत म्हणत तो क्लास टाकला तर बरेच मेंबर्स आलेच नसते, क्लास काढून टाकला। पण माझी अशी इच्छा आहे की पण कल्पेट मॅडमला मी बोलवलं होतं, पण त्यांची तब्येत बरी होती म्हणून ते आलेले, पण पर मेंबरने मला वाटते 1250 तर घ्यायचे द्यावे। तसंच आपल्या डिस्ट्रिक्ट मेंबर्स फंड रेझिंग साठी छापावे। आपल्याकडे तर आता BS जाधव संस्थी हॉलकर हे मॅगझिन रिजन साठी चांगलं ते करतात, क्लब लेवलला पण ते करावे। लीडरशिप रिसोर्सेस ऑनलाईन ट्री प्लांटेशन म्हणजे आपले त्याच्याप्रमाणे तर ट्री प्लांटेशन, ब्लड डोनेशन। लायन्स क्लब प्लॅटिनम फलटण हा क्लब खूप ऍक्टिव्ह आहे। या वर्षाची सुरुवातीला लायन्स क्लबच्या आयोजकांच्या सहकार्याने या दिवशी 65 रुग्णांची मोफत आपण नेत्र तपासणी केली। So first I will tell all the activities जे आम्ही सक्सेसफुली कंडक्ट केले। गेले 2 महिन्यात आम्ही 21 ऍक्टिव्हिटीज केले। बिस्किटचे पुड्यांचे वाटप केले, त्याचप्रमाणे CA डे, फार्मर्स डे। तर ही आमचं या वर्षीचं हे आहे की त्या ऍक्टिव्हिटी आम्हाला या वर्षभरात साधारण 15 ते 20 मेंबर्स नवीन वाढवायची आमची योजना आहे। तसे हा स्वतः थोडासा म्हणजे ऍक्टिव्ह कमी आहे, तर किंवा महिलांचं प्रपोजल असं जर केलं तर आमचे कार्यकर्ते क्लबने 1 किंवा 2 ठिकाण घ्यायची। मुलांचे वाढदिवस असतील, अॅनिव्हर्सरी असतील, आपण PDGचे वाढदिवस साजरे करतो। झाले त्या 200च्या जवळपास सदस्यांचे शपथविधी झाले। फक्त 2 क्लब्स राहत आहेत, जे म्हणजे लायन्स क्लब ऑफ बारामती आणि सातारा सह्याद्री डिस्ट्रिक्टची किंवा रीजनची वर्किंग टुगेदर इज अ सक्सेस। हे कौशल्य निलमताईंकडे नक्कीच आहे आणि त्या चांगल्या प्रकारे करतील। तर इथं पोहोचले
आणि त्याचा एक विशिष्ट अजेंडा असतो. इंट्रोडक्शन हा त्यातला एक आमच्या विनंतीला मान ठेवून इथं आले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तसेच विभाग 2 लायन्स क्लब पलटण प्लॅटिनमच्या सदस्य आणि आमच्या रिजन चेअरपर्सन त्या विभाग 2च्या रिजन चेअरपर्सन आहेत. त्यांनी श्री आरोहण अशा नावाने आज रिजन स्टाफ मिटिंगचं पलटणमध्ये या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. रिजन स्टाफ मिटिंगचा एक विशिष्ट उद्देश असतो आणि तो साध्य झाला असं मला या ठिकाणी निश्चितपणे जाणवतंय. अनेक क्लबना त्यांनी मोटिवेट केलेलं होतं या रिजन स्टाफ मिटिंगला उपस्थित राहण्यासाठी म्हणून आणि त्याला प्रतिसाद देऊन सातारा विभागातले मॅक्सिमम क्लब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर गॅप टीम्स ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत यावर्षीच्या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्या गॅप टीमसुद्धा या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिल्या. सगळ्या अध्यक्ष आणि सेक्रेटरी आणि झोन चेअरपर्सननी आपापली मतं या ठिकाणी व्यक्त केली आणि एक चांगल्या पद्धतीची इंटरॅक्टिव्ह मिटिंग ही रिजन स्टाफ मिटिंग संपन्न झाली असं मला निश्चितपणे वाटते. GMT मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234चा चेअरपर्सन या नात्यानं मला इथं उपस्थित राहायची संधी मिळाली आणि ज्या पद्धतीचा सदस्यवाढीचा प्रतिसाद रिजन 2च्या विभाग 2च्या सगळ्या क्लबनी दिलेला आहे त्याचं ॲक्च्युली इंडक्शन झालेल्याचं ॲक्च्युली अपडेशनमध्ये कसं परिवर्तन होईल अशा अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये रिजन चेअरपर्सन आणि त्यांच्या झोन चेअरपर्सनची सगळी टीम कार्यरत राहील अशी मला अपेक्षा मी व्यक्त करतो. घेतलेल्या स्टाफ मीटिंगबद्दल त्याच्या सगळ्या आयोजनाबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद.